नमस्कार मंडळी, मुक्तछंद या आम्हा मायलेकींच्या चॅनलमध्ये मी स्वाती बापट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। सध्या गणपतीचे आणि त्यांच्या मंगलमूर्तीच्या आगमनाचे वेध लागले आहेत, त्यामुळे आजचा विषय गणपती बाप्पा मोरया हाच आहे। आजचा विषय तुम्हाला नक्की आवडला तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका। सणावारांच्या धावपळीचा श्रावण महिना अर्धा झाला ना की ही गोड धांदल आणखीन वाढते, कारण घरातल्या सगळ्यांना वेध लागले असतात ते येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे। हा बाप्पा आपला खूप खूप लाडका आणि इतका की तो कधी एकदा आपल्या घरी येतो असं होऊन जातं। आणि तो काही एकटा येत नाही, कोकणात, मुंबई, पुण्याकडे तो गौरींना पण घेऊन येतो। विदर्भात, मराठवाड्यात ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्म्यांना घेऊन येतो, तेव्हा त्याचं आगत स्वागत नीट व्हायलाच हवं। मग अख्खं घर छान उत्साहाने त्याच्या तयारीला लागतं। सगळ्यांचे काही ना काही बेत चालू होतात। घरातली मुलं सुद्धा यंदा बाप्पाचं मखर कसं करायचं, सजावट कशी करायची, शोभेसाठी कोणत्या कोणत्या फुलांच्या माळा आणायच्या, रोषणाई कशी करायची, जुन्या माळा लावायच्या की नवीन आणायच्या, बाप्पा समोर यंदा कुठला प्रसंग उभा करायचा, असं ठरवण्यामध्ये खूप दंग होऊन जातात। महिला वर्गांचं घेतलं तर सगळ्या घराची स्वच्छता, आवरासावर करणं, पडदे बदलणं, सामान आणणं, पूजा सामग्री बघून ठेवणं, किराणा आणणं ह्यात त्या मग्न होऊन जातात। महालक्ष्म्यांचे पारंपरिक मुखवटे जुन्या पेट्यांमध्ये असतात, ते व्यवस्थित आहे का त्याची खात्री करून घ्यावी लागते। त्यासाठी नवीन साड्यांची सुद्धा सोय करावी लागते। एक ना दोन किती कामं असतात, क्षणाची सुद्धा उसंत नसते। आणि ह्यात मुख्य म्हणजे प्रसाद करायचा। मोदक, करंज्यांची तयारी आली, ही पण अगदी खास। मोदक सुद्धा कुठे तळणीचे असतात, कुठे उकडीचे असतात, कुठे गुळाचं सारण तर कुठे साखरेचं सारण, कधी बरोबर करंज्याही हव्यात, म्हणून मग त्याची तयारी। गौरीसाठी कुठे घावन घाटल्याचा प्रसाद असतो, तर कुठे ज्वारीच्या आंबिलीचं महत्त्व असतं, कुठे पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो। अनेकदा सगळ्या घरांमधून 16 भाज्या, 16 चटण्या, वडे, भजे, बोंड असा साग्र संगीत बेत असतो। शिवाय फुलोराच्या करंज्या, अनारसे, साटोऱ्या ह्या पण तर हव्यात। हा सण खूप मोठा आहे, त्यासाठी अख्खं गणगोत जमतं। पाहुणे रावणे येणार असतात, सगळी उस्तवारी नीट व्हायला हवी। घरातली अख्खी सगळी मंडळी मग धांदलीमध्ये आणि सगळ्या तयारीमध्ये बुडून जाते। मोठी माणसं सुद्धा वेळ काढून गणपतीची अनेकदा आगाऊ नोंदणी करायला जातात। तो शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवला आहे का हे नीट बारकाईने बघतात। बाप्पांचे डोळे आपल्याकडे बघणारे हवेत, तो वरदहस्त हवा, अनेकदा पाशांकुशधर असा हवा, मुखमंडल छान प्रसन्न हवं, त्याचं वस्त्र, आभूषण, पितांबर याची रंगसंगती सुद्धा अनेक जण पाहून घेतात। या धावपळीत गुंतली असतात। गणपतीच्या तयारीत सगळं घर रंगून जातं। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शहरात गर्दीच गर्दी होते। रस्ते, दुकानं, विक्रेते, अख्खा बाजार कसा फुलून जातो। नव्या मालानं जिकडे तिकडे तो ओसंडून वाहणारा बाजार। ताजी फुलं, पानं, पत्री, भाज्या, दुकानदारांना, गिऱ्हाईकांना बोलायला, भाव करायला सुद्धा वेळ नसतो, जो तो आपल्याच घाईत। शहरात गर्दी टाळण्यासाठी बाप्पाला अनेक ठिकाणी आदल्या दिवशीच आणलं जातं। मग पुरुष मंडळी कपाळाला गंध, डोक्यावर टोपी घालून आपल्या पारंपरिक वेशात निघतात। लहान मुलं पण मोठ्या हौशीने टाळ घेऊन सोबत जातात। आधीच निवडलेला बाप्पा मग नीट पारखून त्याचे डोळे सुंदरशा वस्त्राने झाकून मग सोबत आणलेल्या पाटावर ठेवून मंडळी घराकडे येऊ लागतात। गणपती बाप्पा मोरया असा एकच गजर होतो। त्या गजरात मंडळी घरी पोचतात। घरच्या वडीलधाऱ्या बायकांनी त्यांच्या पायावर पाणी घालून तपकातल्या निरांजनाने औक्षवण केलं की मग बाप्पा
तात्पुरते देवघरात विराजमान होतात. दुसरा दिवस लगेच उजाडतो आणि बाप्पा ऑलरेडी आलेला असतो. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करायची असते. लगबग असते. घरादाराला सुंदर मंगल तोरण, आंब्याचं तोरण लागतं. दारापुढे सुंदर रांगोळी सजते. समोर लक्ष्मीची पावलं येतात. घरात सनईचा सूर दाटून राहतो. नटलेल्या बायकांची गोड धांदल सुरू होते. सुग्रास स्वयंपाकाचा सुवास घरभर पसरतो. शोभिवंत आरास सगळीकडे सजते. पूजेची यथासांग तयारी सुरू होते. बाप्पाची मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीनं प्रतिष्ठापना सुरू होते. आजूबाजूला तेवणाऱ्या त्या स्निग्ध समया, तेजानं झळकणारी ती छोटी छोटी निरांजनं, पुढे फळांची ती सुंदर परडी, गळ्यात सुगंधी पुष्पमाला, हिरव्यागार ताज्या दुर्वांचा हार, डोक्यावर पायाशी ताजी पत्री, समोर मोदकांचं ताट, नैवेद्य, सुंदर मंगलमूर्ती कशी प्रसन्न दिसते. सगळं यथासांग झालं की मग सामूहिक आरतीचा गजर, किणकिणणारी घंटा, टाळ आणि टाळ्या, सगळ्यांचे संमिश्र स्वर, आरती कशी खणखणीत होते. मग गंभीर आवाजात मंत्रपुष्पांजली, घालीन लोटांगण वंदीन चरण, नंतर टिपेला जाऊन ठेपलेला तो आवाज. सगळ्यांना नमस्काराची घाई. बाप्पाच्या रूपानं घरात मूर्तिमंत चैतन्य अवतरलं असतं. घरादाराला प्रसन्नता आलेली असते. सगळं कसं सुशोभित, आनंदी आणि प्रसन्न. बाप्पामुळे घर असं भरल्यासारखं, भारल्यासारखं वाटतं. सकाळ संध्याकाळ पूजा, आरती, नैवेद्य, प्रसाद, दर्शनाला येणारी मंडळी, मग त्या आनंद सोहळ्यात भर घालणारं महालक्ष्म्यांचं सोन पावलांनी झालेलं आगमन. त्यांचं ते साजिरी गोजिरी रूप, प्रसन्न मुद्रा, शांत मायाळू नजर, अंगावर भरजरी साड्या, अंगभर दागदागिने, गळ्यात हार, डोईत केवडा, अत्तराचा घमघमाट, सुंदर ओट्यांची आरास, पक्वान्नांची ताटं, सभोवती रेखीव सजावट, रांगोळ्यांची महिरप आणि डोळ्यासमोरची ती सुंदर महालक्ष्मी, सुख समृद्धीचं लेणं ल्यायलेली, भक्तांना ते द्यायला उभी झालेली. विसर्जनाच्या वेळी ऐकायची तिची ती कहाणी, कितीदा तरी ऐकलेली, पण दरवेळी नवा अर्थ सांगणारी, बोध देणारी. पिवळ्या हळदीत रंगवलेल्या साध्या सुती धाग्यांना निष्ठेच्या गाठींनी पक्क करून त्यांना पोवत्याचं मोल चढवणारी. मुलाबाळांना, घरादाराला सुख समृद्धीचा, सुखाचा, समाधानाचा आशीर्वाद देणारी ती वत्सल कृपाळू मायमाऊली. असा हा आनंद सोहळा संपत येतो. हुरहुर मनी दाटून राहते. नैवेद्य, आरती, प्रसाद सगळं तेच, पण निरोपाची वेळ येते. मग भरल्या डोळ्यांनी उपचार पार पाडायचे. दही भाताची मूद करायची, मुरड कानोला, गोपाळकाला, काकडीच्या फोडी, वाटली डाळ, जड आवाजात आरती होते. सगळ्यांचे कंठ दाटलेले, डोळे पाणावलेले, मन सद्गदित झालेली. त्यांची शिरं हलवण्याआधी म्हणायचं पुनरागमनायच. मग त्यांच्यावर अक्षता टाकायच्या. त्यांनी पुन्हा येण्याचं आश्वासन द्यायचं. आपला तेवढाच दिलासा. मंगलमूर्ती शिरवायला म्हणून उचलली की भरल्या गळ्यानं म्हणायचं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि मग बाप्पाही आपल्या या वचनाला जागतात आणि खरोखर लवकर येतात. पुढेही ते असेच लवकर येत राहणार. मंगलमूर्ती मोरया.